गुड इव्हनिंग फ्रेंड्स. मराठी मीडियमचे विद्यार्थी बघा, इंग्लिश शिकवतोय आज तुम्हाला. द बॉय हू ब्रोक द बँक. एक सामान्य मुलगा, एक छोटासा मुलगा जो बँक फोडतो, म्हणजे बँक बंद करतो, अक्षरशः बंद करतो. कसा बघा, वर्गामध्ये आपण एक खेळ खेळतो माहिती तुम्हाला, की एक शब्द किंवा एक वाक्य आपल्याला दिलं जातं. टीचर आपलं एक वाक्य आपल्याला देतात. ते वाक्य तुमच्या कानात सांगतात, तुम्ही दुसऱ्याच्या कानात सांगायचं, त्याने दुसऱ्याच्या कानात सांगायचं, त्याने दुसऱ्याच्या कानात सांगायचं. आणि जवळजवळ हे एक तुमच्या शाळेमध्ये तुमच्या वर्गामध्ये जे काही एक 50-55 मुलं असतात, पहिल्या विद्यार्थ्यांपासून ते 55 मुलांपर्यंत जेव्हा हे वाक्य फिरवलं जातं, तेव्हा 55व्या विद्यार्थ्याच्या तोंडातून तुम्ही जे सांगितलेलं वाक्य ते नसतं. तसा हा मुलगा, एक तोंडातून एक सहज वाक्य निघतं आणि त्या सहज निघालेल्या वाक्याचा परिणाम एका बँकेवर किती मोठ्या प्रमाणात होतो हे आज आपण पाहणार. सो लेट्स सी, बघूया. द बॉय हू ब्रोक द बँक. रस्किन बॉन्ड, 1934, Indian author, British descent, lives with the adopts a family in the London Landor in Mossery, India. Indian Council Child Education has recognized his role the growth of children's literate in India. He got a Saharia Academy Award 1992. Forever trees still grow a Dehra. He was honored a Padma Shri and Padma Bhushan respectively 1999 to 2014. 1999 आणि 2014 साली रस्किन बॉन्ड, 1934 सालचा जन्म, याला पद्मभूषण सुद्धा मिळालं आणि पद्मश्री अवॉर्ड सुद्धा मिळाला आपल्या लेखनाबद्दल. नथू ग्रंबल्ड. ग्रंबल्ड म्हणजे तोंडातल्या तोंडात गुरगुरणे. आपण तोंडातल्या तोंडात पुटपुटतो ना, तसं. To himself as he swept the steps in the पिंपलनगर बँक. जेव्हा पिंपळनगरची बँक त्याच्या समोर असलेली धूळ साफ करत होता, पिंपळनगर बँक जी होती त्या बँकेच्या पायऱ्या सुद्धा झाडत होता, तेव्हा तोंडातल्या तोंडात पुटपुटत होता. ओन बाय द शेठ गोविंदराम. त्याचा जो शेठ होता गोविंदराम याच्याबद्दल गडगडत असं तोंडातल्या तोंडात पुटपुटत होता. ही यूज्ड अ स्मॉल ब्रूम हेरिडेडली अँड केअरलेसली. आपली झाडू जी होती, कदाचित पगार न दिल्यामुळे असेल का होईना, आपली जी झाडू होती ती झाडू तो अशीच वरच्यावर फिरवत होता. आणि का तर पगार दिला नाही म्हणून त्याचं कामाकडे दुर्लक्ष होत होतं. And the dust after raising the cloud about his head settled down again the steps. तो धूळ जी मारत होता, झाडू जी मारत होता, त्या झाडूने उडालेली धूळ ही त्याच्या डोक्यापर्यंत उंच जात होती आणि कालांतराने हळू. धुळीचे कण ही मातीचे असतात, त्यामुळे ते जास्त उंचावर जात नाही. ते पुन्हा कुठेतरी सेटल होतात. काय होतात? पुन्हा जमिनीवर वगैरे सेटल होतात, पुन्हा जमिनीवर वगैरे बसतात. After raising the cloud about the head, settled down again and said, as Nathu was banging his pan against the dustbin. Sitaram, washerman's sons passed by. त्याशिवाय ती धूळ झाडत होता, पुन्हा आपल्या त्या सुपल्यामध्ये भरत होता आणि डस्टबिनमध्ये टाकत होता. तेवढ्यात सीताराम, धोबी जो होता, एक परिटाचा मुलगा होता, तो त्याच्या बाजूनी जात होता.
Sitaram was on the delivered round. He had a bundle of freshly pressed clothes balanced on his head. त्याच्या डोक्यावर मोठं कपड्याचं ओझं होतं. इस्त्री केलेल्या, लॉन्ड्री केलेल्या कपड्याचं मोठं ओझं होतं. ते ओझं सावरत 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 तो जात होता. बरोबर त्याने आपल्या डोक्यावर ते ओझं ते सावरलं होतं. डोंट रेज सच अ डस्ट. अरे किती झाडतोयस. तो तेवढ्यातच म्हणाला, अरे डोक्यापर्यंत त्याच्यापेक्षाही जास्त धुळा उडवतोय. झाडतोय कमी आणि धुळा जास्त उडवतोय. He called out to Nattu, "Are you annoyed because they are still refusing to pay you an extra 2 rupees a month? Are you annoyed because they are still refusing to pay you an extra 2 rupees a month?" अरे तुझा मालक तुझ्यावर रागावले की काय, की महिन्याला 2 रुपये वाढवले नाही म्हणून तू एवढी झूळ झाडतोयस. लगेचच त्याला टोमणा हाणला. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेंट द स्वीपर बॉय. अरे जा रे तू, मला या बाबतीत अजिबात बोलायचं नाहीये. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पेमेंट. एवढंच काय, अरे माझा अजून गेल्या महिन्याचा पेमेंट सुद्धा मी घेतला नाहीये. अँड दिस इज द 20th ऑफ मंथ. या महिन्याची 20 तारीख आली. वुड यू थिंक बँक वुड होल्ड अप अ पुअर मॅन्स सॅलरी? कधी ऐकलंय का एखाद्या बँकेने एवढ्या दिवसापर्यंत एखाद्याची सॅलरी रखडवून ठेवलेली आहे? बँक जिच्याकडे पैशांची रोजच्या रोज उलाढाल होते आणि त्या बँकेने आज 20 तारीख झाली तरी अजून माझा पगार दिला नाहीये. Who will think a bank would hold up a poor man's salary? As soon as I get my money, I am off. माझा पगार मिळाला नाही की मी काम सोडून देणार, बँकेत राम राम करणार, निघून जाणार. नॉट अदर सिक आय वर्क इन दिस प्लेस. मला इथे कुठेही काम मिळू शकेल. अँड नथू बँग द पॅन अगेन्स्ट डस्टबिन सेव्हरल टाइम्स. त्या बोलण्याच्या वेळात कितीतरी वेळा त्याने त्या कचरा भरला असेल आणि टाकला असेल. जस्ट टू एम्पसाइज म्हणजे ड्रॉ अटेन्शन टू, आपलं लक्ष वळवत म्हणाला. इज पॉइंट टू गिव्हिंग हिमसेल्फ अ कॉन्फिडन्स. त्याला स्वतःच्या कामाबद्दल फार कॉन्फिडन्स होता, त्यामुळे तो बिंदास बोलत होता की मला काम कुठेही मिळेल. वेल आय विश यू लक सेड सीताराम. आय विल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब अँड दॅट माइट सूट यू. थोडं सीताराम थांबला, म्हणाला मी बघू का तुझ्यासाठी काम कुठे जे तुला सूट होईल असं, बघू का. अँड ही प्लॉडेड अ बेअर फूट अलॉंग विथ द रोड. आणि तो परीट त्याच्या पायात चप्पल सुद्धा नव्हती आणि तो तिथून निघून गेला पटापट त्याच्याशी बोलून. द बिग बंडल ऑफ क्लोथ हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स. ते कपड्याचं ओझं त्याच्या डोक्यावर एवढं होतं की त्याच्या इथपर्यंत ते आलेलं होतं. म्हणजे त्याचं डोकं पूर्ण झाकलेलं होतं आणि या साईडने ते कपडा असा लोंबकळलेला होता. म्हणजे कपड्याचं ओझं, शर्ट वगैरे कसं लांब असतं ना, लॉंग प्लेट असतं, त्यामुळे ते इथे दबतं आणि असं येतं खाली. त्यामुळे ते बाकीचं ओझ्याचं दडपण इथपर्यंत म्हणजे शोल्डरपर्यंत त्याच्या ते खालचं या साईडने आलेलं होतं आणि डोकं एवढं झाकलेलं गेलं, फक्त दिसायपुरतंच राहिलेलं होतं. असं सरळ नजर करून त्याला बघताच आलं नसतं. एवढं मोठं डोक्यावरती त्याच्या ओझं होतं. And Nattu banged to pan against the dustbin several times just to emphasize his point and giving himself a confidence. Well, I wish you luck, and said Sitaram. I will keep a look out of any job that might suit you. And he plodded barefoot along the road, a big bundle of clothes hiding most of the head and shoulder. At the fourth home he visited, Sitaram heard the lady of this house mention that he was in need of a sweeper. तेवढं त्याच्या लक्षात आलं की तो 4 घरे सोडून जेव्हा जातो तेव्हा 4थ्या घरामध्ये
कपडे द्यायला गेला असता त्याला एकाने कोणीतरी सांगितलं, कोणीतरी माझ्याकडे झाडू सफाईसाठी कामगार असेल तर बघ. Trying to bundle together, he said, I know a sweeper boy who is looking for work. तेवढ्या त्या मालकाला म्हणाला की माझ्या नजरेत एक मुलगा आहे, तुमच्या घरामध्ये झाडू कपडा मारेल, चांगला आहे. त्यांच्या हातात कपडे देत तो म्हणाला, ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. पुढच्या महिन्यापासून तो तुमच्याकडे येऊ लागेल काम करायला. Is with a bank just now, buy and aren't giving his pays and you want to leave. सध्या तो आता बँकेत कामाला आहे बघा, सध्या तो आता बँकेत कामाला आहे आणि बँकवाल्याने अजून त्याला पगार दिला नाहीये. बँकवाल्याने अजून त्याला पगार दिलेला नाहीये, त्यामुळे तो तिथून जॉब सोडतोय. पुढच्या महिन्यापासून तो तुमच्याकडे येईल. Is that so? said Mrs. Srivastav. मिसेस श्रीवास्तव, एक स्त्री, ती म्हणाली, खरं बोलतोयस का तू? बँकेमध्ये तो पोरगा कामाला आहे, झाडूचं साफसफाईचं काम करतोय आणि त्याला बँकेने अजून पगार दिला नाही. Well, tell him to come and see me tomorrow. एक काम कर, तू त्याला उद्या माझ्याजवळ घेऊन ये, मला दाखवतो मुलगा. And Sitaram glad that he was been services to both customer and his friends. सीतारामला आनंद झाला, आपण आपल्या मित्राचं पण काम केलं आणि आपला जो कस्टमर आहे त्याचं सुद्धा काम झालं. त्याला एक चांगला सुपर बॉय मिळाला आणि आपल्या मित्राला नोकरी मिळाली. या गोष्टीचा त्याला आनंद झाला. hoisted his bag on his shoulder and went his way. hoisted म्हणजे पुन्हा त्याने आपलं डोक्यावरचं गाठोडं घेतलं आणि तो आपल्या मार्गाने निघून गेला. Mrs. Srivastava had to do some shopping. She gave instruction to Aya about looking after his baby. Mrs. Srivastava यांना काही कारणास्तव शॉपिंगला जायचं होतं, तेव्हा आपल्या आयावर, आपल्या घरात असलेल्या नोकराणीवर तिने पुढची जबाबदारी सोपवली आणि ती तिथून निघाली, मार्केटला जाण्यासाठी निघाली. आपल्या लहान बाळाकडे लक्ष ठेवायला तिला सांगितलं. अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ अ मिड डे मील. आणि त्याशिवाय तिला अजून एक तंबी बजावून दिली की बघ, मी शॉपिंगला जाते, दुपारच्या आतमध्ये जेवण झालं पाहिजे. Then she set out the Pimple Nagar marketplace to make her a customary tour of the clothes shop. The last shady remained trees grow at the one end of the bazaar, and it was here that Mr. Srivastav found her friends Mrs. Bhushan sheltering from the heat. A last shady tremendous tree grown in the bazaar. त्या बाजाराच्या एका टोकावर मोठं चिंचेचं झाड होतं. ट्रेमेंडस ट्री म्हणजे टमेरेन ट्री म्हणजे चिंचेचं झाड होतं. अँड इट वॉज हिअर मिस्टर श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण. मिसेस श्रीवास्तव यांना आपली मैत्रीण तिथे मिसेस भूषण ती त्यांना तिथे दिसली, जी तिथे सावलीसाठी उभी होती. बराचसा उकाडा होत होता. साडीचा जो पदर होता त्याने वारा घालत होती स्वतःच्या चेहऱ्याला. मिसेस भूषण वॉज फॅनिंग herself with the large handkerchiefs. तिच्याजवळ जो मोठा रुमाल होता त्या रुमालाने अशी हवा घालत होती स्वतःलाच. She complained the summer which is affirmed to a definitely hottest in the history. आपल्या मैत्रिणीला ती कंप्लेंट करत होती, किती उकाडा वाढलाय ग बाई या महिन्यात. अशा प्रकारे आपल्या मैत्रिणीला कंप्लेंट करत होती, फारच उकाडा वाढला आहे या गोष्टीची. The Pimple Nagar she then assured Mrs. Srivastava is a sample of the cloth she was going to buy.
अँड फॉर 5 minutes they discussed its shade. श्रीवास्तवला सांगितलं, मिस्टर श्रीवास्तवने सांगितलं की बघ मला या प्रकारचा कपडा घ्यायचा आहे. अशा पद्धतीत त्यांची थोडीशी बातचीत चालू होती, बोलणं चालणं चालू होतं. त्या सावलीमध्ये टेक्स्चर अँड डिझाईन ती दाखवत होती. हे बघ अशा प्रकारचा कपडा मला घ्यायचा आहे मार्केटमध्ये, त्यासाठी मी आली इथे. डू यू नो माय डिअर दॅट गोविंद राम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. तुला माहिती आहे काय गो, त्या गोविंदराम शेठची बँक जी आहे ना, ती बँक आपल्या कामगारांना धड पगार पण देत नाही म्हणे. ओनली दिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर. आजच सकाळी मी त्यांचा जो बाहेर झाडू काम करणारा जो मुलगा आहे त्याच्या तोंडून मी ऐकलं. ओनली दिस मॉर्निंग आय हिअर कंप्लेनिंग अबाउट दॅट स्वीपर हू हॅझंट रिसीव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. अगं 1 महिना होत आला, अजून पण त्या मुलाचा पगार देण्यात आला नाही. 1 महिना होत आला, मी तर ऐकलंय अजून त्याचा पगारच देण्यात आला नाहीये. शॉकिंग. काय बोलतेस काय. लगेच तिने एक रेगी ओढली. नवलच आहे बाई, अशी एक रेग ओढली. बराच मोठा धडा आहे. आज आपले 2 पेजेस झालेले आहेत, तर आज आपण इथे थांबूया. त्याचे साईड्स क्वेश्चन्स जे आहेत ते क्वेश्चन्स लिहिण्याचे प्रयत्न करा. आणि त्याशिवाय 49 पेज नंबरपर्यंत झालेलं आहे आज आपलं. आज तुम्हाला ग्रामरसुद्धा पाठवतोय, ते ग्रामरसुद्धा लिहून घ्या. ओके, आज आपण इथेच थांबूया. कारण बराच मोठा व्हिडिओ जर केला तर आधीच अजून एक मोठा व्हिडिओ लोड केला आहे, मला मी दाखवतो. जवळजवळ 2-2, 3-3 तास लागतात तो लोड व्हायला. ठीक आहे, आणि आपलं बरंच पोर्शन केलेलं आहे पुढे, त्यामुळे टेन्शन नाही आपल्याला. बाय, थँक्यू.